नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज वेगळ्या ठिकाणी, आज फक्त वहिनीच नाही तर बऱ्याच जणांना आपण भेटतो. आज आपण सगळ्यात आधी अशा दोघांना भेटणार आहोत ज्यांना तुम्ही रेडिओ मिर्ची 98.3 FM इट्स हॉट असं म्हणत बऱ्याचदा सकाळी 7 वाजल्यापासूनच ऐकायला सुरुवात करतात. पुण्यात कोंडव्यामध्ये मी येऊन आत्ता हजर झालेलो आहे आणि या ठिकाणी हे असं सगळं कान बंद करून त्यांच्या पद्धतीने मी आज या भागाची सुरुवात करणार आहे. तुम्ही आत्ता ऐकताय 98.3 FM रेडिओ मिर्ची इट्स हॉट असं काहीतरी त्या नेहमी म्हणत असतात. आज मी म्हणताना मला मिरची खाल्ल्याचा फील आलेला आहे. तेव्हा आता आपण स्वागत करूया सगळ्यात आधी या आजच्या भागामध्ये मृण्मयीचं. मृण्मयी ये तर या आहेत मृण्मयी. मृण्मयी, काय वाटतंय तुला आता? नाही कळत आहे. तुला काही कळत नाही, मला सगळा झांगडगुत्त झाला विचारांचा. हे पाहिजे का तुला? हा, ऍक्च्युली हे घातल्यावर कदाचित बरं वाटेल मला. तर आता काय होणार, कारण मृण्मयी तर इकडे सज्ज आहे. तुझी शाळा कुठली? माझ्या ऍक्च्युली 3-4 शाळा झाल्यात. मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेले आहे, वाढलेले आहे. अच्छा, मला वाटलं की प्रत्येक वर्षी तुला शाळेतून मुद्दाम म्हणजे चांगल्या शाळेत अजून तुझी प्रगती व्हावी म्हणून तुला पाठवण्याचा वगैरे विचार केला होता. लहानपण गोव्याचं, मूळची मी डोंबिवलीची आणि 10वी म्हणजे ऐक म्हणजे तू सुरुवातीला डोंबिवलीत होतीस. हा, डोंबिवलीला कुठे होती? मी टिळकनगर विद्या मंदिर मध्ये होते. नंतर तू कुठे गेलीस? गोव्याला गेले. डायरेक्ट फिरायला? फिरायला नाही, म्हणजे तसंच म्हणायचं. कारण मग गोव्याला गेली. मग गोव्याला कितवी पर्यंत? 10 वर्ष गोव्यात होते. तिसरी पर्यंत हेडगेवार महाविद्यालयात. आणि मग चौथी पासून कुठे आलीस तू? परत डोंबिवलीला आले. परत डोंबिवली. म्हणजे ते कितवी पर्यंत? मग ते मी होते 6वी पर्यंत आणि फायनली 7वी ते 10वी मी ठाण्याला आले बेडेकर शाळेत. म्हणजे तुझा शैक्षणिक प्रवास खूपच झालाय असं आणि म्हणायचं. खडतर पण आहे खूप. म्हणजे टप्प्याटप्प्याने तुझा प्रवास झालेला आहे. बरं, आज काय होईल असं वाटतं तुला? मज्जा येईल. काही हरू जिंकू ते सगळं ठीक आहे, पण मज्जा येईल. आणि रोज अशी असंख्य गाण्यांच्या मध्ये तू अशी गुरफटलेली असतेस, त्याच्यामुळे गाण्यांशी संबंधित तुला प्रश्न विचारले तर तू लगेच त्याची उत्तरं देशील ना? हो ना? हो. तेव्हा आता काय होणार यासाठी मी उत्सुक आहे. आणि त्याचबरोबर यानंतर आपण लगेच स्वागत करणार आहोत निनादचं. निनाद, व्हेरी गुड. चल निनाद, आता तुझ्या बाबतीत काय होणार ते बघण्यासाठी उत्सुक आहोत. तूही इथे ये, या बाजूला. चला, म्हणजे दोघेही असे दिसाल ना. निनाद, तुझं शिक्षण कुठलं? मी सातारा, प्रॉपर सातारा. म्हणून मग इतकं खडतर प्रवास नाही झाला माझा. शाळा बदलणे वगैरे. मला एकच शाळेत होतो मी. मला माहिती आहे तू खूप अभ्यासू आहेस. ते मृण्मयी असं नाही हसायचं लगेच. का हसली मृण्मयी? कारण मृण्मयीला माहितीये की मी अभ्यासू नाहीये. किती गोड रे. 10वी पर्यंत किंवा कॉलेज पर्यंत, इंजिनिअरिंग पर्यंत किती अभ्यासू होता आणि आता कसं आहे हे पूर्ण पुण्याला आणि शहराला एकंदर जास्त चांगलं माहिती आहे. तोंडून. बरं, इंजिनिअरिंग केलं तू? हो, मी जसं मृण्मयी म्हणली खूप अभ्यास केला. 10वी 12वी बोर्डात आलो, इंजिनिअरिंग केलं. 10वी 12वी बोर्डात आलेला आहे. किती छान, अभिनंदन तुझं. थँक्यू. वा 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 वा. बऱ्याच दिवसांनी कोणीतरी म्हणलं म्हणजे तुला खूप टक्के पडले, म्हणजे खूप टक्के मिळाले असतील. आणि आता मलाच विश्वास बसत नाही एवढे टक्के आपल्याला कसे पडले. आणि मग इंजिनिअरिंग केलं. तरी किती होते 10वी? 10वीत 91. आणि 12वीत? 94. म्हणजे माझे 1ली ते 10वीचे एकत्र केले तर कदाचित एवढे होणार नाहीत. मग तू इंजिनिअरिंग केलंस? इंजिनिअरिंग केलं, 2 वर्ष जॉब केला सॉफ्टवेअर मध्ये आणि मग इथं आलो. मग इथे आलं हे केवढा सन्मान आहे. हो. मग इथे कसा काय रमतोयस? इथे मस्त वाटतं. म्हणजे मला आधीपासूनच मीडियामध्येच करायचं होतं, पण मग जसं आपले घरचे असतात, आई बाबा असतात, नाही त्यांना पहिल्यांदा धक्का बसला, पण आता व्यवस्थित येतात. त्यांना खात्री पटली आहे की मी करू शकतो चांगलं. मग तू स्वतःची काही वेगळी स्टाईल केली आहेस यामध्ये? म्हणजे माझ्या इमेजमध्ये माझा शो जो असतो तो जुन्या गाण्यांचा असतो, क्या जमाना था. पण मी स्वतः एवढा त्याच्याशी रिलेट करत नाही. त्यामुळे मी गप्पा माझ्या नवीन जमान्याच्या असतात, पण गाणी जुन्या जमान्याची असतात. आणि लोकांना आता बरेच, मी आता तुझ्या शोचं नाव काय? क्या जमाना था. क्या जमाना था. आणि तुझ्या? 90 नॉट आउट. 90sचं म्युझिक माझ्या शोवर वाजतं. बरं, आता हा पहिला राऊंड आहे. या राऊंडमध्ये म्हणजे आणखी 2 आरजेना या कार्यक्रमात भेटणार आहोत. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉन्टेस्टमधून ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे तेही काही
तुमच्या आमच्यातले आजच्या या खेळामध्ये सहभागी होणार आहेत. कमीत कमी वेळामध्ये आधी 2 शब्द देणार, ते 2 शब्द ज्या गाण्यात आहेत ते मराठी गाणं तुम्ही सांगायचं. Okay. मराठी गाणं. 5 सेकंदात हे गाणं ओळखायचं आहे आणि लगेच गायचंय दोघांनी. चाल केस. हिची चाल तुरु तुरु उडते केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली. अभिनंदन. थँक्यू. माफ करा, मला तुम्ही सुरातलं गाणं नाही ऐकू शकलात, पण त्यासाठी मला क्षमा करा. आपण ऐकताय 98.3 FM रेडिओ मिरची. इट्स हॉट. आणि आता लगेचच दुसरे 2 शब्द. राम, हनुमान. भव्य दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, अन हादरली ही धरणी थरथरला आसमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. म्हणजे प्रयत्न खूप छान होता, पण मला सांगताना अतिशय दुःख होत आहे की याचे गुण मिळणार नाहीयेत त्यांना, कारण गाणं सुरुवातीपासून गाणं हे फार गरजेचं होतं. अंजनीच्या सुता तुला राम. गा, दोघांनी गात आहे. गा गायचंय तुला पण. गा 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 लवकर. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. आणि यापुढे जे आपण गायला ते होतं. आणि आता तुमच्यासाठी पुढचा राऊंड. यामध्ये मी तुम्हाला नातं, म्हणजे तुम्ही नातं ओळखायचंय. कोण ओळखेल तुमच्यापैकी? वा, काय कॉन्फिडन्स आहे. एकाकडे ज्या पद्धतीने यांनी बोर्ड दाखवलेलं आहे, काय होणार देवा. हे नातं आहे तुमच्या पत्नीच्या आईची मुलगी. तुमची कोण? मीच झाले ना, पत्नीच झाली. तुमच्या पत्नीच्या आईची मुलगी म्हणजे साली. हो ना. पण त्यासाठी 1 साल घेतलं आठवायला. हे नातं होतं मेहुणी. त्याच्यामुळे खरं तर हे बरोबर उत्तर होतं. फक्त उशिरा हे नातं जुळलं. त्यामुळे असं कधी होतं का नाती जुळायला वेळ लागतो? हो, नक्कीच. हा? बराच वेळ होतं. खूप प्रयत्न केले, पण नातं कधीच नाही जुळलं. जुळलं. पण ते आज जाहीर नाही करायचं आहे. आता 3रा राऊंड आहे तो. म्हणजे एकाने अभिनय करायचा आणि दुसऱ्याने ओळखायचं. चित्रपटाचं शीर्षक म्हणजे चित्रपटाचं नाव दाखवणार आणि मग तो अभिनय करायचा. हिंदी मराठी कुठलंही असू शकतं. फक्त मराठी. फक्त मराठी. ठीक आहे. ओके. वेळ सुरू झाली. किती 30 शब्द? सेकंदाची. 2 शब्द. पहिला शब्द किती अक्षर? बापरे. 3 अक्षर, 4 अक्षर, 5. हा, बोलायचं नाही, बोलायचं नाही. अरे वा. धिंगाणा. हल्ला ठीक आहे, बोल. ठीक आहे. वा. गोंधळ. गोंधळ. आईचा गोंधळ. गोंधळ बरोबर आहे. लवकर 30 सेकंदाची वेळ गोंधळातला आहे. गोंधळ. असा कुठला चित्रपट आहे? गोंधळातला गोंधळ. नाही, असं नाही चित्रपटाचं. नाही, चित्रपटाचं शीर्षक महत्वाचं होतं. वेळ संपलेली आहे आणि यामध्ये आपण बघितलं तर चित्रपटाचं शीर्षक आहे गोंधळात गोंधळ. गोंधळातला गोंधळ असा चित्रपट आलेला नाही. नाही. पण गोंधळातला गोंधळ असा जर चित्रपट आला असता तर ते नक्की बरोबर दिलं गेलं असतं. कारण विचार करा ना, एरवी हे जेव्हा प्रश्न विचारतात आणि थोडस इकडे तिकडे होतं तेव्हा देतात का बक्षीस? हो हो हो. शुभेच्छा आहेत. हा, पण खूप छान वाटलं. ही गंमत आहे. म्हणजे यामध्ये परीक्षा घ्यायची नव्हती, तर केवळ आणि केवळ फन. तुम्ही आत्ता ज्या स्टुडिओमध्ये आहात तो स्टुडिओ आहे ज्याच्यातून नेहमी यांचे आवाज तुम्ही ऐकत असता. 98.3. तुमच्या आवाजात एकदम. 1 2 3. रेडिओ मिर्ची 98.3 FM. It's hot. वा 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 वा.